आपल्याकडे येतो. सरकार दावा करते आम्ही विकास कामं करतोय. किती दिवस टॅक्सेस भरायचे, किती दिवस याच रस्त्यांनी जीव घेणा प्रवास करायचा आणि जीव गेल्यानंतर पुढे काय याचं उत्तरच नसतं. अनिलजी मला सांगा, रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होत नसल्याचा दावा सरकार करतं. एका बाजूला म्हणतंय की प्रशासकीय दिरंगाई होत असेल किंवा प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी काम करत नसतील. कंत्राटदार काय, प्रशासकीय अधिकारी काय, राजकीय नेते मंडळी काय, सर्वसामान्यांच्या जीवाचं मोल कुणी ठरवायचं अनिलजी? खरं पाहिलं तर मागील 1 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मी मुंबईची अगर गोष्ट सांगितली तर 1,000 कोटी रुपये हे फक्त खड्ड्यांवरती खर्च झालेले आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे की जेव्हा आपण चांगले दर्जेदार रस्ते बांधण्याचा दावा करतो, चांगली गतिमान वाहतूक देण्याचा दावा करतो, परंतु हे खड्डे येतात कसे? कारण आज ज्या पद्धतीने सीसी रोडचं काम सुरू आहे, गेल्या 3 वर्षामध्ये मुंबई ठाण्यामध्ये फार कासव गतीने ही कामं सुरू आहेत. आणि विशेष म्हणजे की अगर ठाण्याच्या अगर जसं आता अजितजीने सांगितलं सीसी म्हणजे जे तुमचे सेवा रस्ते आहेत त्याला सुद्धा तुम्ही सीसी रोड का केले, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण जिथे सेवा रस्ते आहेत हे डांबरीचे असतात. कारण जेव्हा आपल्याला तिथे ज्या वेगवेगळ्या ज्या सेवा असतात तेव्हा त्याचं काही काम असतं, तर तिथे सुद्धा आपण एक प्रकारचे सीसी रोड बनवण्याचं काम सुरू केलं. मुंबईमध्ये जेव्हा भूषण गगराणी होते, स्वतः मी तक्रार केली की जे सेवा रस्ते आहेत, जे आपले बाजूचे रस्ते आहेत त्याला तुम्ही सीसी करू नका, ते डांबरीच असायला पाहिजेत. खरं पाहिलं तर आपण जेव्हा अशा प्रकारचे रस्त्यांचे कामं सुरू करतो तेव्हा त्याची एक प्रकारची डेडलाईन असते किंवा जे विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला काम पूर्ण करायचं असतं. दुर्दैवाने मुंबई ठाण्यामध्ये आपण ती डेडलाईन केव्हाच पार केलेली आहे, तरी सुद्धा 100% काम पूर्ण झालेलं नाहीत. स्वतः राज्याचे जे मुख्यमंत्री असून देत किंवा उपमुख्यमंत्री असून देत त्यांनी वेगवेगळी दावे केलेली आहेत, परंतु खालच्या स्तरावरची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे. अजितजी, अगर आपण मुंबईमध्ये अगर फेरफटका केलात, ठाण्यामध्ये गेलात, तुम्हाला केव्हा सुद्धा हे खड्डे दिसतील. आणि खड्डे जेव्हा बुजवण्याची जी पाळी येते, प्रत्येक नागरिकांनी तक्रार का करावी? त्या अधिकाऱ्यांना, त्या वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्हीला हे खड्डे का दिसत नाहीत? जेव्हा जीव जातो, बळी जातो, तेव्हा आपण जागून त्याच्यावरती काम करतो. परंतु जेव्हा ही विशिष्ट जे खड्डे असतात, कारण फार मोठे मोठे खड्डे आज सुद्धा या रस्त्यावरती आहेत. मीरा भाईंदरला तीच परिस्थिती आहे. तुम्ही अगर नाशिकच्या सुरुवातीला गेला, समृद्धी चांगला रस्ता झालेला आहे, त्यामुळे लोकांना फार चांगली सोय झालेली आहे. परंतु अगर समृद्धीला जाताना जे खड्डे आहेत ते सुद्धा फार धोकादायक आहेत. तिथे लोकांचा जीव जात आहेत, त्याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देणं आवश्यक आहे. बरोबर आहे. अतिशय विदारक चित्र आपण एका बाजूला दाखवतो आणि विदारक आकडेवारी तुम्ही देखील सांगितली की कशा प्रकारे रस्त्यांच्या कामांची जी गती आहे ती फार कासाव गतीनं सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.